नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूया देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्या. थोडक्यात सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलीन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यामध्ये एका मेजरसह 4 जवान शहीद झालेत. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरलंय. तर एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं असून या ठिकाणी चकमक सुरू आहे. जैश या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी असून एक जण हा जैशचा कमांडर असल्याची देखील माहिती मिळते. तर एकूण 3 दहशतवाद्यांपैकी 2 पाकिस्तानी आणि 1 भारतीय असल्याचं कळतं. यामध्ये एका नागरिकाचा देखील मृत्यू झाल्याचं वृत्त हाती आलंय. नियंत्रण रेषेवर नौशेरा सेक्टरमध्ये तपासणी दरम्यान आयडी डिफ्यूज करत असताना मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात 31 वर्षीय मेजर चित्रेश सिंग बिश्त शहीद झाले. त्यांचं पार्थिव देहरादून इथल्या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलंय. तर बिश्त यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आणि यावेळी बिश्त यांच्या सहकाऱ्यांनी घोषणा देत आपल्या या लाडक्या सहकार्याला अखेरचा निरोप दिला. बिश्त यांच्या अंत्यसंस्काराला देहरादून इथले नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत जसाच तसं प्रत्युत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांचं विमान जळगावमध्ये उतरलं तेव्हा विमानतळाच्या एका भिंतीमधून स्थानिकांनी पंतप्रधानांचा हा व्हिडिओ काढलाय. जर या ठिकाणी कॅमेऱ्याच्या ऐवजी इथे आणखी काही असतं तर काय अनर्थ ओढवला असता याचा विचारही करवत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. नाशिक पोलिसांना रेल्वे स्टेशन उडवण्याच्या धमकीचं पत्र आलंय. या धमकीच्या पत्रानंतर आता नाशिक रोडसह देवळाली रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. दिल्ली सीबीआय अंतरिम संचालक नागेश्वर राव विरुद्ध सीबीआय प्रकरणाचा आज निकाल येणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ हा निकाल सुनावणार आहे. तर आज भाजप शिवसेना युतीच्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. तर युतीचा लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला देखील आज घोषित होऊ शकतो. त्यामुळे 50-50 फॉर्म्युल्यावरती आज युती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये 25 फेब्रुवारीपासून स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे आणि त्याआधी महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं अंतिम करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील 5 उमेदवारांची नावं निश्चित झाली असून यामध्ये दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम आणि उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. नगमा शिल्पा शिंदे नंतर आता कलाकार आसावरी जोशी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी संजय निरुपम यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्या प्रवेश करणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सेना भाजप युती संदर्भात एक सूचक वक्तव्य केलंय. युती होईल की नाही माहीत नाही, मात्र 2019 हे वर्ष फक्त शिवसेनेचेच असेल असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. आघाडीकडून नगरची उमेदवारी मिळाली नाही तर मी अपक्ष लढणारच अशी ठाम भूमिका सुजय विखे यांनी घेतली आहे. स्वकर्तृत्वावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील सुजय विखे म्हणाले. रक्तातील दुर्मिळ आजार संसर्ग तसंच कॅन्सरच्या निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 कोटी रुपयांच्या 2 मशीन्स जेजे रुग्णालयात गेली तब्बल 5 वर्षांपासून धुळखात पडल्याचं समोर आले आणि या प्रकरणी आता जेजे रुग्णालय प्रशासनानं संबंधित विभागाकडे लेखी स्पष्टीकरण मागितले. रेल्वेच्या 4 सदस्यीय प्रवासी सेवा समितीकडून आज मुंबईमध्ये स्टेशनची तपासणी करण्यात येणार आहे. दादर, एलटीटी आणि सीएसएमटी स्टेशनची या अंतर्गत तपासणी होणार आहे. सततचा तोटा, प्रवासी संख्येत घट, बस सेवांचा दर्जा, वाहतूक कोंडी, शहरात सुरू असलेले प्रकल्प ही वेगवेगळी कारणं बेस्टवर परिणाम करतायत. सुमारे 1000 कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमासमोर अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
कल्याण शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे पाणी नाल्यातून नदीत सोडत प्रदूषण केलं जातं। या प्रकल्पांना जोडण्याचं काम प्रस्तावित असून यासाठी 2020 पर्यंत कालावधी लागेल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे। बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांवर लादणाऱ्या केंद्र सरकार विरोधात वसई विरार शहर महापालिकेनं आता न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। तत्पूर्वी पालिकेच्या डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत केलेला बुलेट ट्रेन विरोधातील तो ठराव विखंडित कराल तर खबरदार अशा सत्ताधारी नगरसेवकांच्या दणकेबाज घोषणांनी महासभा दणाणून सोडली होती। मुलुंड चेक नाका ते माजीवडा जंक्शन तसंच कापूरबावडी नाका ते कासार वडवली असे 2 भागांमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे। मुलुंड चेक नाका ते माजीवडा जंक्शन या टप्प्यात 602 झाडं बाधित होणार आहेत, तर कापूरबावडी ते कासार वडवली या टप्प्यांमध्ये 458 झाडं बाधित होणार आहेत। कारवाईच्या नावाखाली एका बंद बारमध्ये घुसून वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं तोडफोड केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडलाय। हा सगळा प्रकार बारमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी बार मालकानं केली आहे। मुंबईसह राज्यात हुडहुडी आणणारी थंडी सध्या पळाली असली तरी तापमानात मात्र चढउतार चालूच आहे। दिवसा उष्मा तर रात्री गारवा अशी हवामानाची सध्याची स्थिती मुंबईमध्ये अनुभवायला मिळतेय। तिकडे पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानं पुणेकरांना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। पुण्यात रविवारी सकाळी गारवा असला तरी दुपारनंतर मात्र ऊन वाढत असल्याचं बघायला मिळतंय। सिडकोच्या वसाहत विभागाची संगनमत करून घणसोली इथल्या माथाडी गृहनिर्माण संस्थेनं 173 बोगस सदस्यांचा समावेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी 19 फेब्रुवारीला ड्राय डे घोषित करण्याची मागणी पुढे येत आहे। या दिवशी राज्यातील सर्व दारू विक्री बंद ठेवण्याची मागणी विश्रांतवाडीतील समाज प्रबोधन ग्रुपनं शासनाकडे केली आहे। स्मार्ट सिटी परियोजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रातील 8 शहरांसाठी केंद्र सरकारनं आतापर्यंत 1568 कोटी रुपये दिले आहेत। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 4 वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवडत्या योजनेअंतर्गत निर्धारित कार्यातील 58% कामांना देखील अजून सुरुवातच झालेली नाहीये। नाशिक शहरात गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीत 22 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 18 दुचाकीस्वारांच्या डोक्यात हेल्मेट नसल्याचं निदर्शनास आलंय। निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या निकषानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या कोणत्याही परिस्थितीत कराव्यात असे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आणि त्याबाबतचा अहवाल घटक प्रमुख आणि विशेष महानिरीक्षकांनी सायंकाळपर्यंत पोलीस मुख्यालयात सादर करायचा आहे। गेल्या 3 वर्षात मुंबईसह राज्यभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण निम्म्यावर आलं असून रुग्णांची संख्या देखील 55% घटल्याचं कळतंय। मुंबई, ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाच्या फैलावाचं प्रमाण कमी झालं असलं तरी धोका टळला नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मध्य रेल्वेवर एका टीसीचा विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडत असताना लोकल खाली पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। अरुण गायकवाड असं मृत्यू झालेल्या टीसीचं नाव आहे। मुंबईच्या दादर स्टेशनवर चालत्या रेल्वेतून 2 जण खाली पडले। आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही प्रवाशांचा जीव वाचलाय। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अज्ञातानं अर्भक फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कॅम्प नंबर 3च्या शांतीनगर परिसरातील नागरिकांना दुपारी हे अर्भक पाण्यावर तरंगत असल्याचं बघायला मिळालं। अंबरनाथमध्ये मागच्या 6 महिन्यांपासून सुरू असणाऱ्या महिलांच्या लढ्याला अखेर यश आलंय। अंबरनाथच्या कोहोश गाव परिसरातील महिला शौचालयाला अखेर दरवाजे बसवण्यात आले। इथल्या महिलांची कुटुंबांना न्यूज 18 लोकमतनं समोर आणली होती आणि त्यानंतर अंबरनाथ पालिकेनं बातमीची दखल घेत इथल्या शौचालयांना आता दारं बसवली आहेत। 15 विकास केंद्राच्या परिसरात नियोजनबद्ध नागरीकरणाची आखणी करण्यास ठाणे महापालिकेनं तयारी दर्शवली आहे। त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प राबवण्यात येणाऱ्या या पट्ट्यात येत्या काळात रोजगार निर्मितीसह सुनियोजित शहरही आकारास येणार आहेत। नवी मुंबईचा गेली 28 वर्ष रखडलेला शहर विकास आराखडा अखेर नवी मुंबई पालिकेच्या नियोजन विभागानं तयार केलाय। 2038 पर्यंत तयार करण्यात आलेला हा विकास आराखडा आखीव रेखीव आणि सुंदर असल्याचा दावा नियोजन विभागानं केला आहे। नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत गेल्या वर्षीपेक्षा काकणभर जास्तच निधीची भर पडणार आहे, कारण गेल्या वर्षी प्रशासनानं 3151 कोटी रुपये जमा आणि तेवढ्याच खर्चाचं अंदाजपत्रक तयार केलं होतं, तर यंदा केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे हे अंदाजपत्रक 400 कोटींनी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।
नागपुरातील माझी मेट्रोचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। पहिला टप्पा हा उद्घाटनाच्या मार्गावर आहे, त्यामुळे मेट्रोच्या कामाला आता वेग आलाय। माझी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी सीताबर्डी जवळील मेट्रोच्या 0 माईल स्टेशनला भेट देऊन पाहणी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये घर खरेदी करण्यासाठी खरेदी किमतीपेक्षा 1% जास्त रक्कम मोजावी लागणार आहे, कारण या शहरात सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी हा जास्तीचा कर वसूल केला जातोय, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। सरकारने सवर्ण आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केली, मात्र मराठा आरक्षणासाठी केली नाही। एससी-बीसी प्रवर्गातून म्हणजेच ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊन सरकार मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावतंय। पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली। आता 25 फेब्रुवारीला मुंबईमध्ये ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीतर्फे एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। राज्यभरात शिवजयंतीची तयारी जोरदार सुरू आहे। कोल्हापूरमध्ये यंदाच्या शिवजयंतीनिमित्त मावळा ग्रुपच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची तब्बल 10 फुटांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। विशेष म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ही प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। औरंगाबादमधील अक्का फाउंडेशनच्या स्वाती नखाते यांनी एक वेगळा प्रयोग सुरू केलाय। सिंदखेडा राजा ते छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी असा प्रवास त्या सायकलवरून करणार आहेत। जायकवाडीच्या जलाशयातील कमी झालेल्या जलसाठ्यामुळे वाढलेले दलदलीचं क्षेत्र आणि थंडीचा लांबलेला कालावधी यामुळे जलाशयावरील विदेशी पक्ष्यांनी आपला मुक्काम यंदा लांबवलाय, त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पक्षीप्रेमींच्या संख्येत देखील यंदा वाढ झाली आहे। सोनं खरेदीमध्ये आघाडीवर असलेल्या भारतानं चालू आर्थिक वर्षात मात्र या मौल्यवान धातूकडे काहीशी पाठ फिरवल्याचं बघायला मिळतंय। चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते जानेवारी या कालावधीत भारताच्या सोने आयातीमध्ये 5% घट झाली आहे। यूपीआय ॲपद्वारे व्यवहार करणाऱ्यांनो आता सावधान, कारण रिझर्व्ह बँकेनं नव्या प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा बँकांना इशारा दिलाय। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ॲपद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपयांवर हॅकर्स डल्ला मारू शकतात, असा इशारा रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलाय। केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 53,558 कोटी रुपयांचा निधी जमा केलाय। चालू आर्थिक वर्षात 80,000 कोटी रुपयांचं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं। येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये सर्वाधिक नवमतदार हे राधानगरी विधानसभा मतदारसंघात असल्याचं स्पष्ट झालंय, आणि याउलट सर्वात कमी नवमतदार हे इचलकरंजीमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय। तर इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आचारसंहितेपूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यास भाजपवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। पंढरपूर इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा कक्ष तसंच बोर्डिंग एरियामध्ये प्रवेशासाठी आता ई बोर्डिंग पास मिळणार आहेत। दोन्ही ठिकाणी ई गेट बसवले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवाशांना प्रवेश मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 60 गुंडांसह 154 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस दलानं तयार केलाय। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील 3 टोळ्यांमधील 19 जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या। वाढदिवसाच्या दिवशीच विवाहितेनं आपल्या 3 वर्षीय मुलीला गळफास देऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली। बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदातील अमृता मुळे आणि अवंतिका मुळे अशी मृतांची नावं आहेत। पालघर लोकसभा जागा युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आल्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले। भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे आमदार आणि भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष पास्कल धनारे यांच्याकडे सुपूर्द केले। शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर तयारी पूर्ण झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक लेझिम पथक बोलावण्यात आलं आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे। शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्यातले संबंध काय, आपली राजकीय कारकीर्द किती, आपण बोलतो किती याचं भान ठेवा, असा टोला त्यांनी पूनम महाजन यांना लगावला आहे। पाकिस्तानमध्ये यापुढे केळ्यांची निर्यात करणार नाही असा निर्धार जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय। प्रसंगी केळी कवडीमोल भावाने विकावी लागली तरी चालेल, पण पाकिस्तानला केळी पाठवणार नाही अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पुलवामा जिल्ह्यात शहीद झालेल्या मृतांना
या ठिकाणी शहीद झालेल्या जवानांना चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन विभाग संचालक, गाईड आणि इतर कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली दिली। यावेळी 2 मिनिटे मौन बाळगत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली।